मंडळी नमस्कार. जिल्हा परिषद निवडणुकीच्या आखाडा तापू लागलेला आहे आणि या जवळ जिल्हा परिषद गटाचे सांगोला विकास आघाडी अर्थात दीपक आबा साळुंखे पाटील आणि शेतकरी कामगार पक्षाचे अधिकृत उमेदवार ॲडव्होकेट सूर्या दत्त अर्थात यश दादा साळुंखे पाटील आपल्यासोबत आहेत. दादा, तुम्ही सध्या आलेगावमध्ये आहात. सिद्धनाथाचं तुम्ही दर्शन घेतले, प्रचाराला सुरुवात केली, कसा प्रतिसाद मिळतो दादा? आज आलेगावमधील सिद्धनाथाच्या मंदिरामध्ये दर्शन घेऊन मी प्रचाराची सुरुवात केलेली आहे. ऑलरेडी खूप आधीच मी सिद्धनाथाचं दर्शन घेऊन प्रचाराची सुरुवात केली आहे. मी रोजच ह्या भागातून जात असताना मंदिरामध्ये येतो, सिद्धनाथाचं दर्शन घेतो. आणि हे आजच नाही, मी लहानपणापासून आलेगावमध्ये येत असतो, जात असतो, त्यावेळेस मी नाथाच्या मंदिरामध्ये येऊन दर्शन घेतच असतो. त्यामुळे एक दर्शन घेतल्यानंतर एक ऊर्जा मिळते, एक पॉझिटिव्हिटी राहते. त्यामुळे मी देवाचं सिद्धनाथाचं दर्शन घेत असतो. विशेषतः आता राजकीय थोडंसं बोलायचं झालं, कारण निवडणुकीचा काळ आहे सगळा दादा. आलेगाव असेल, मिरसिंग असेल, या भागामध्ये आदरणीय माजी आमदार दीपक आबांनी या भागाचा खूप कायापालट केलाय. या देवस्थानाच्या संदर्भात सुद्धा आबांनी बऱ्यापैकी लक्ष घालून इथली विकास कामं आहे ती बऱ्यापैकी मार्गी लावलेली आहेत. लोकांच्या भावना काय येतात साधारण? आबांनी ऑलरेडी इथं कामं बऱ्यापैकी केलेले आहेत. आता तुमच्याही मनात त्या अनुषंगाने उर्वरित कामासंदर्भात भावना असू शकतात. आलेगावमधील लोकांच्या भावना तर माझ्याविषयी कायमच चांगल्या आहेत. लहानपणापासून या गावामध्ये मी आहे. इथल्या लोकांच्या भावनेचा आदर करूनच मी या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेलो आहे. आलेगावमधील विकास कामं सांगायचं झालं तर आदरणीय दीपक आबांनी जे त्यांच्यापर्यंत शक्य आहे तितका विकास करतच आणलेला आहे. पण आपण पाहत असता की जेवढा विकास करेल तर तसं काळ जाईल तर आणखीन आपल्याला अपडेटेड राहावं लागतं, अपडेटेड विकास करावा लागतो. तर तशा पद्धतीनेच मी एक तरुण म्हणून ज्या काही आता अजून नवीन समस्या ज्या म्हणजे निर्माण झालेल्या आहेत त्या समस्या सोडवण्याचा नेहमी मी प्रयत्न करत आहे आलेगावच्या आपल्या मायबाप जनतेसाठी. आता तुम्ही साळुंखे पाटील घराण्यातली तिसरी पिढी या राजकारणात आहे. खूप उत्साह दिसतोय जवळा गटामध्ये, खूप ताकदीनं कार्यकर्ते भिडलेले आहेत. सिद्धनाथाच्या चरणी तुम्ही काय मागणं घातलं आणि सिद्धनाथाला काय तुम्ही आशीर्वाद मागितले? सिद्धनाथाच्या चरणी रोजच जेव्हा मी दर्शन घेण्यासाठी येतो त्यावेळेस दर्शन घेतल्यानंतर सिद्धनाथाला एवढंच मागणं असतं माझं की कितीही माझ्यावर कुठल्याही प्रकारचे संकट येऊ दे, कितीही अडचणी निर्माण होऊ देत, फक्त मानसिकतेनं बळ ह्या भागातील लोकांना मला देऊन कुठेही न खचता आपण कंटिन्यू लोकांच्या कामामध्ये व्यस्त राहून लोकांची कामं करत राहावी एवढीच मी सिद्धनाथाच्या प्रार्थना करतो. ओके मंडळी, हे होते ॲडव्होकेट यश दादा अर्थात सूर्यादित्य साळुंखे पाटील. प्रचाराचा धडाका त्यांनी लावला. या भागामध्ये कार्यकर्ते तुटून पडलेत, कारण समोरच्या बाजूनं जे विरोधक आहेत, उमेदवार आहेत, तर त्या उमेदवारांवर विश्वास नाही असं एकंदरीत वातावरण इथलं दिसतंय. त्यामुळे यश दादा साळुंखे पाटील हे अत्यंत ताकदीनं ही निवडणूक लढवणार आहेत असं इथलं एक साधारणतः वातावरण आहे. आपण इथंच थांबूया. धन्यवाद. आपण सांगोला पॉलिटिक्स हे यूट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या, ताज्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या.